माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंतोडे उडवू नका. वैष्णवीच्या वडिलांचं भावनिक आवाहन तर हगवणेच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचं प्रत्युत्तर. MG हेक्टर कार बुक केलेली, हगवणेंनी बाद घातला म्हणून फॉर्च्युनर घेतली. वैष्णवीच्या वडिलांची माहिती तर जावयाला दिलेल्या 1.5 लाखाच्या मोबाईलचं बिलही दाखवलं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका. सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी. हगवणे कुटुंबियांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. वैष्णवीचा पती, सासू आणि नणंदेला न्यायालयीन कोठडी. अमोल खोतकरकडे कुठलंही सोनं मिळालं नाही. अमोल खोतकरच्या बहिणीचा दावा. पैसे घेऊन माझ्या भावाचा खात्मा केला, रोहिणी खोतकरचा आरोप. अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात कमी पडतात. एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांचं सूचक विधान. फडणवीसांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण. लाडकी बहीणसाठी आदिवासी विभागाचा निधी बळावला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही ते आरोप करतात. फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा मुख्यमंत्र्यांना टोमणा. माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, शिंदेंनाही दुर्लक्ष करायला सांगा. कुणाल कामराची पोस्ट. मिठी नदी पात्रामध्ये या प्रकल्पामध्ये कथित 65 कोटींचा घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि भावाची सलग तिसऱ्यांदा चौकशी. केतन कदम, जय जोशी यांच्या कॉल रेकॉर्डमधून मोरियाचं नाव उघड. तलवार हातात घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी चंद्रेश वर्माला नागपूरच्या कळमना पोलिसांकडून बेड्या. लासलगाव शहरातून वाहणारी शिवनदी दुथडीवरून वाहते. परिसरातील कारखान्यातून नदीत केमिकल युक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी फेसाळलेली. त्यामुळे कारखानदारांवरती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. जळगावच्या नशिराबाद गावात नागरिकांना डेंग्यूची लागण झालेली. एकाच दिवसामध्ये 5 रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राच्या ठिकाणांमध्ये आता वाढ झालेली आहे. दरड प्रवण क्षेत्रांची संख्या आता 20 वरून थेट 63 वरती पोहोचली. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. किल्ले रायगडावरील धोकादायक दगड काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्ग हा 2 दिवस पर्यटकांसाठी बंद असेल. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त राखीव जंगल आणि प्रादेशिक जंगलांमध्ये सुद्धा वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान आता जंगलातील पाणवठे सुकल्यामुळे वाघ वस्त्यांमध्ये शिरत असून आतापर्यंत 23 नागरिकांचा यात मृत्यू झालाय. जळगावात चोपडा यावल मार्गावरील नाल्यामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. दरम्यान तातडीने गटर स्वच्छ करण्याची मागणी नागरिक करतायत. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्ताने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. येणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी विशेषतः ड्रोनचा वापर केला जाणार आहे. जळगाव तालुक्यातील दापोरा गावाने दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर केलाय. गावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व नागरिकांनी एकत्र येत हा निर्णय घेतलाय. वाशिम जिल्ह्यातील
शेंदूरजनात मोरे ते शेलू बाजार या मार्गावरती असलेल्या खारी नाल्यावरील मुख्य पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे आणि या मार्गावरील वाहतूक सुरू राहावी यासाठी या पुलाला पर्यायी कच्चा पूल तयार करण्यात आलेला होता. मात्र पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय, त्यामुळे 15 गावातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने धान्य खरेदीच्या केलेल्या किमान दरवाढीचं किसान सभेने स्वागत केलंय. मात्र वाढ केलेले भाव प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळाले तरच या वाढीला अर्थ असून शेतकऱ्याने आधारभावाप्रमाणे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतील अशी सोय करावी अशी मागणी केली जाते. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या 1865 कोटी रुपयांचं मंदिर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. चालू आर्थिक वर्षापासून विकास आराखड्याचं काम सुरू होणार आहे. 13 वर्षांनंतर गोंदिया जिल्ह्यात सहकारी बँकेच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे. सहकारी बँकेच्या निवडणुकीत 894 मतदार असून अजित पवार गट आणि भाजप एकत्रितपणे लढणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतामध्ये शेतीपर्यंत रस्ता मिळावा यासाठी संघर्ष करत होते. मात्र त्यांच्या या संघर्षाला आता यश आलेलं नव्हतं. मात्र आता राज्य सरकारने पाणंद रस्त्याच्या माध्यमातून शेत तिथे रस्ता ही योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पंढरपुरातील यमाई तलावात तुळशी वृंदावन इकडे डुकराच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. सकाळी व्यायाम करणाऱ्यांसह फिरायला गेलेल्या नागरिकांना या दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नगर परिषद प्रशासन आणि यांनी स्वच्छता करावी अशी मागणी केली जाते. मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रानबगळ्यांना बसलाय. रानबगळ्यांच्या विणीचा हंगाम सुरू असल्यामुळे लगबग सुरू होती आणि दुसरीकडे पावसाच्या तडाख्यामुळे काही रानबगळ्यांचा मृत्यू झालाय. महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते 200 विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किटचं वाटप करण्यात आलंय. मुलींनी शिकलं पाहिजे यासाठी RBL बँकेने उम्मीद हा उपक्रम सुरू केलाय. जालना जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. साताराच्या पाटण तालुक्यातील महिंद धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अंबरनाथ तालुक्यात गेल्या 1 आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड होऊन मोठं नुकसान झालंय. तालुक्यातील वांगणीच्या या भागामध्ये राहणाऱ्या रवींद्र दिवेकर यांचं घर मुसळधार पावसामध्ये कोसळलंय. वर्ध्याच्या सेलू तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. धोणगाव शिवारातील केळी पीक उद्ध्वस्त झाले, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. मालवणमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सतर्क झालेलं आहे. मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी परिसरात नुकताच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमध्ये खडकी परिसरातील 2 शाळकरी मुलींसह संपूर्ण कुटुंब पाण्यात अडकून बसलं होतं. यावेळेला परिस्थितीचं भान ठेवत API प्रल्हाद गीते यांनी जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा जीव वाचवला. यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. मे महिन्यातच या तलाव जो आहे तो पूर्ण भरलाय, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओढे ओसंडून वाहू लागलेत. तर बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण 100% भरल्यामुळे बीडकरांचा पाणी प्रश्नता सुटलाय. स्वतंत्र मिळाल्यानंतर 77 वर्षांनंतर पनवेलमधील कोरलवाडीला पहिल्यांदाच रस्ता मिळाला होता. मात्र या रस्त्याचा नागरिकांना 20 दिवस सुद्धा उपभोग घेता आलेला नाहीये. 26 मे रोजी झालेल्या पावसात संपूर्ण रस्ता वाहून गेला, त्यामुळे अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी स्थानिक करतायत. यंदा निसर्गाच्या वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम अनेक घटकांवरती होताना दिसतोय. निफाड लासलगाव या भागात असलेल्या राष्ट्रीय पक्षी अभयारण्यामध्ये जूनच्या शेवटी येणारे फ्लेमिंगो या विदेशी पक्ष्यांचं यंदा 1 महिना आधीच या महिन्यामध्ये मे महिन्यात आगमन झालंय. पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यामध्ये प्रवाहित झाली आहे. पूर्णा नदीला मे महिन्यामध्ये पूर आल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय. दापोली तालुक्यातील आजरले आडे पाडले या परिसराला वादळाचा मोठा फटका बसलाय. अनेक घरांचे पत्रे ओढून गेलेत. वादळी पावसाच्या भीतीमुळे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली. दमदार पावसामुळे मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भिवंडीत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे घरामध्ये पाणी शिरले, त्यामुळे अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात. मुसळधार पावसामुळे इमारतीला तडा गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. कर्मचाऱ्यांसह रुग्णांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे. मागील 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सून विदर्भामध्ये दाखल झालाय. पावसाची चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्या बळीराजाला सुद्धा पावसामुळे दिलासा मिळालाय. जगाला येत्या काही वर्षांमध्ये आणखीन विक्रमी उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. अशी उष्णता माणसाच्या जीवावर बेतणारी, आगीमध्ये वाढ करणारी आणि विविध अधिक असह्य करणारी असून जीवघेण्या उष्णतेसाठी सज्ज व्हा, असा इशारा जागतिक हवामान संघटना आणि ब्रिटनच्या हवामान विभागानं दिलाय. बारामतीच्या पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अजित पवारांनी पाहणी केली. ज्या घरामध्ये पाणी शिरलं त्या कुटुंबाला प्रत्येकी 10,000ची मदत केली जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शहरातील गुन्हेगारी आणि खोतकर एन्काउंटर प्रकरणी त्यांनी चर्चा केली. कराडमध्ये भाजपाच्या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला 10,000 पेक्षा अधिक महिलांना भांडी वाटप करण्यात आलंय, तर बांधकाम कामगारांना विविध साहित्याचं वाटप करण्यात आलंय. नागपूर महापालिकेसमोर पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केलंय. तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर 3 ते 4 दिवस विलंबाने होत असलेला पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी सुद्धा केली. अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी 3 दिवस संप पुकारलेला आहे. वर्तमानपत्राचं कमिशन वाढवून देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. मेल्यानंतर माझ्या मुलीला चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांनी भावनिक आवाहन केलेलं आहे. तर आरोपींच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह विभागाने दणका दिलाय. सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. निलेश चव्हाण याच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. निलेश चव्हाणच्या तपासासाठी 2 पथकं काम करत असून त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाणार आहे. वैष्णवी आगवणेची निर्घृण हत्या करण्यात आली. अशा परिस्थितीत तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे न उडवता योग्य रीतीने चौकशी करणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली. फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडण्याचा पोलिसांना फेक कॉल करण्यात आलेला होता. बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूने कॉल केल्याची माहिती समोर आली आहे.